नमस्कार. आपल्या इथे सुरेंद्र दिघे सर आले होते. ते इथे 2 दिवस राहिले. तर जाणून घेऊया त्यांना इथे कसं वाटले, त्यांचं मत. नमस्कार, मी सुरेंद्र दिघे, ठाण्यात राहतो. आम्ही खरं म्हणजे श्याम बेंद्रेंचे कॉलेजमधले मित्र. कॉलेजमध्ये दिवस आम्ही एकत्र काढले, ती मैत्री आम्ही जागवतो. पण तो अनेक वर्ष मागे लागला होता त्याचा हे फार्म हाऊस येऊन बघायला. तर काल योग आला. काल आम्ही आलो होतो इकडं. आमच्याबरोबर आमच्या शाळेतली काही शिक्षकांना पण घेऊन आलो होतो. या सगळ्यांनी खूप मजा केली. त्याचं वैशिष्ट्य असं जाणवलं की जे गोधन आहे, ही देशाची जी संपत्ती आहे, त्याची खरी जाणीव आम्हाला इथं राहिल्यावर राहिली. या गोठ्यामध्ये आम्ही वेळ काढला गायींच्या बरोबर, तेव्हा ते खरं समजून आलं. प्रामाणिकपणे सांगायचं तर गायी आणि म्हशी आम्हाला फक्त ह्या दूध देणाऱ्या 2 प्राणी एवढीच ओळख होती. म्हणजे गायींच्या जाती किती, काय त्याच्या उपजाती किती, त्यांचे हे सगळं आम्हाला काल योगेशजींनी सांगितलं. तेव्हा कळलं की खरोखरच ही देशाची संपत्ती आहे की गायीने दिलेला कुठलाही पदार्थ हा टाकाऊ नसतो. तो निसर्गातून त्याला आपल्याला आणखीन दामदुप्पट परत देत असतो. मग ते शेण असेल, गोमूत्र असेल किंवा मग दूध असेल, दुधाचं लोणी असेल, लोण्यातलं ताक असेल, हे सगळं गायीच्या दुधाचं काय संपन्न हा जो प्रकार आहे आम्हाला इथं अनुभवास आला. बाकी तर काय, बाकी छानच सगळं होतं. वातावरण एकंदरीतच आम्हाला खूप आनंद वाटला. मी आग्रह करीन सगळ्यांना की हे गोधन बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी योगेशजींकडून त्याची माहिती करून घ्यायला अवश्य इकडे या. आपले दिवस नक्कीच जातील, पण आपल्या काही ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये आणि आपल्या जाणीवेमध्ये पण काहीतरी फरक पडेल निश्चित. धन्यवाद.